माझी आई, माझे बाबा व माझे सद्गुरू परमपूज्य नानांना साष्टांग नमस्कार। आज मला माझे सद्गुरू परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचे विषयी आपणाशी संवाद साधायचा आहे। परमपूज्य नाना महाराज यांचा परिचय सगळ्यांना माहीत आहेच। पूज्य नाना महाराज महान दत्तभक्त व गायत्रीचे महान उपासक होते। सगळ्या भक्तांना त्यांनी नामाची महती सांगितली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात तसेच विदेशात सुद्धा पूज्य नानांचे अगणित शिष्यपरिवार आहे। पूज्य नानांना पूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचा अनुग्रह होता। पूज्य नाना श्री गुरु कृपांकित श्रेष्ठ दर्जाचे उपासक, उत्तम वैदिक, याज्ञिक आणि आदरणीय शास्त्री होते। पूज्य नानांना थोरले स्वामी स्वप्न दृष्टांताद्वारे किंवा समक्ष भेटून मार्गदर्शन करीत असत। पूज्य नानांना भजन खूप आवडायचे। संध्याकाळची करुणा त्रिपदी ते आयुष्यात कधीच विसरले नाही। त्यांना वेळेचे बंधन खूप आवडायचे, ते स्वतः पाळायचे। इंदोरला सकाळी 4 वाजता काकड आरती व्हायची तेव्हा पूज्य नाना नियमाने 5 मिनिट अगोदरच येऊन बसायचे। कितीही आजारी असले तरी पूज्य नानांनी संध्याकाळची करुणा त्रिपदी कधीच सोडली नाही। पूज्य नाना साक्षात परब्रह्म होते, साक्षात दत्तप्रभूच होते याची प्रचिती आम्हा साधकांना वारंवार होते। त्यांचे विचार आधुनिक पद्धतीचे होते। कोणावरही त्यांनी आपल्या विचारांचे बंधन घातले नाही। पूज्य नानांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आनंदच यायचा। त्यांची हसरी मुद्रा खूप लोभसवाणी असायची। असे वाटायचे त्यांचे समोरून उठूच नये। त्यांनी कधी प्रवचन कीर्तन केले नाही, परंतु त्यांच्या साध्या संवादातून आत्मज्ञान मिळत असे। पूज्य नाना म्हणजे साक्षात चैतन्याचा आनंद होता। पूज्य नानांनी कधीच बडेजाव केला नाही। त्यांची राहणी साधी व उच्च विचारसरणी असायची। पूज्य नाना नेहमी पांढऱ्या रंगातल्या धूतवस्त्रातच असायचे। त्यांचे नामाचे चिंतन सतत असायचे। पूज्य नानांनी अनेक अतृप्त जीवात्म्यांचा आपल्या कठोर साधनेने उद्धार केला आहे। अनेक वाममार्गी व्यक्तींना सन्मार्गावर आणून मार्गस्थ केले आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे यावर पूज्य नानांचा नितांत विश्वास होता। प्रसंगाप्रसंगाने त्यांनी सतत अन्नदान केले आणि करविले सुद्धा। अनेक संन्यासी, दंडी संन्यासी, संत, महंत, जपी, तपी पूज्य नानांवर खूप प्रेम करायचे। पूज्य नानाही त्यांचा सगळ्यांचा आदर सत्कार यथोचित करीत असत। पूज्य नाना भक्ताधीन होते। ते कोणालाही कधीही वागण्याने किंवा वाणीने दुखवीत नसत। ते सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि ममत्वाने जिव्हाळ्याने वागत असत। पूज्य नानांना संपूर्ण गुरुचरित्र मुखोद्गत होते। पूज्य नाना आयुष्यभर त्रयस्थासारखे वागले। ते पांढऱ्या कपड्यातील संन्यासीच होते। पूज्य नाना आम्हाला नेहमी म्हणायचे, जेथे आमचे स्मरण तेथेच आमचे चरण। आणि दुसरं असं म्हणायचे, जेथे आमची अंगाऱ्याची पुडी तेथे आमची कुडी। अशा पूज्य नानांचे आम्ही सगळे अनुग्रहित आहोत। त्यांची आम्हा सगळ्या भक्तांवर खूप कृपा आहे। आम्हा साधकांकडून खूप नामस्मरण करून घ्यावे व या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करावी ही पूज्य नानांचे चरणी आम्हा सगळ्या साधकांची विनंती। श्री नाना, जय नाना।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु चरणी ज्यांची प्रीती त्यासी नसे हो कसली भीती. असे स्वानुभवातून अधिकारवाणीने सांगणारे, सेवकापासून स्वामींपर्यंतची वाटचाल करणारे परमपूज्य श्री आगाशे काका अर्थात अरविंद आगाशे, तुमच्या आमच्या सर्वांचे कृष्णदास परमहंस परिव्राजकाचार्य श्री कृष्णानंद सरस्वती देखील तेच. त्यांचे सद्गुरू आणि आमचे परात्पर सद्गुरू पूजनीय श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज यांचे असणारे नाते आणि यांची असणारे संबंध सेवा याबद्दल गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची संधी आज प्राप्त होते. 1972 पासून काका नानांच्या कडे सहवासात आले. नानांनी काकांना 1972 मध्ये आपल्या पदरी घेतले आणि त्यानंतर 1985 पावेतो नानांकडे काका मुक्कामी. त्यांनी तेथे अविरत सेवा केली आणि त्या सेवेचे फळ म्हणूनच पूजनीय नानांनी काकांना सद्गुरू पीठावर अधिष्ठित केले. 1985 मध्ये काका इंदोर सोडून नानांच्या आज्ञेने मलकापूर येथे आले आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक लोकांना नाना नामाचा प्रसाद वाटला. नाना नाम सर्वांना दिले. अनेक भक्तांना इंदोर येथे जाऊन नानांचा अनुग्रह देखील त्यांनी देवविला. आज महाराष्ट्रात त्यात बुलढाणा जिल्ह्यात गावोगावी आपण पाहतो की घरोघरी प्रत्येक दुकानात नानांचा फोटो, नानांचे नाम, नानांचा उद्घोष काकांनी पोहोचविला आहे. वास्तविक पाहता असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी नानांना पाहिले देखील नाही, परंतु केवळ काकांनी सांगितले आणि त्यांची नानांवर भक्ती जडली. नानांनी काकांना आपल्या पदरात घेतले आणि या हृदयीचे त्या हृदयी झाले. आणि काकांचे आणि नानांचे अभिन्नत्व पुढील एका उदाहरणाद्वारे आपणास सांगता येईल की विद्याचं मुंबईला ऑपरेशन होतं. काका तिच्याबरोबर गेलेले होते. ऑपरेशनचा दिवस ठरला आणि त्यावेळी गोसावी मावशी नानांना म्हणतात, नाना आज विद्याचं ऑपरेशन आहे, तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे. नाना म्हणतात की आम्ही दवाखान्यामध्ये गेलेलो आहोत. असं 2-3दा त्यांचं बोलणं झालं आणि मग 2-3 दिवसानंतर नाना स्वतःहून गोसावी मावशींना सांगतात की त्याचं असं आहे मावशी की आम्ही तिथे गेलेलो आहे म्हणजे काका तिच्याबरोबर गेलेले होते आणि काका गेलेले आहे म्हणजेच आम्ही गेलेलो आहोत. आम्ही आणि काका हे एकच आहे. एवढे अभिन्नत्व गुरु शिष्यांमध्ये आपल्याला क्वचितच आढळते. याचीच आणखी एक बाजू म्हणजे अशी की काका ज्यावेळी खामगावला आले, मलकापूर खामगाव हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये काकांनी नानांशिवाय दुसरं काही गायलं नाही, नानांशिवाय दुसरं काही ध्यायलं नाही. केवळ नाना आणि नाना एकच त्यांचा मंत्र होता आणि म्हणूनच केवळ नाना आणि नाना नाम त्यांनी सर्वांना दिले. सर्वांमध्ये त्यांनी नाना नामच वाटले आणि त्यामुळेच साहजिकच संपूर्ण जो परिसर आहे हा परिसर नानामय झालेला होता. याचा आणखी एक आपण सांगू शकतो या ठिकाणी की काकांची एकनिष्ठता जी आहे, गुरुप्रती असणारी एकनिष्ठता, ही देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचं अनुकरण आपण प्रत्येकाने करावं अशी माझी आपल्याला या निमित्ताने नम्र प्रार्थना. काकांच्याच भाषेत सांगायचं म्हणजे सरते शेवटी एकच म्हणावं असं वाटते, अंत नाही मज कशाची लाख आल्या आपदा, धाव म्हणता धाव घ्यावी हीच द्यावी संपदा. सारथी होऊन या सावरी रे दासहा, जे घडे या जीवनी ते प्रेमदृष्टीने पहा. म्हणून आपण देखील काकांनी आपल्याला उपदेश केल्याप्रमाणे प्रत्येक भक्ताने एकदा तरी इंदोर तराणा येथे जाऊन नतमस्तक व्हायलाच पाहिजे. हीच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी आपली सेवा घडणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पूजनीय श्री नाना महाराज की जय. पूजनीय श्री काका महाराज की. चिंतन श्री गुरुदेव दत्त.
संजू काका तराणेकरांनी या कोरोनाच्या काळात यावेळेस गुरुपौर्णिमेनिमित्त जो उपक्रम सुरू केला आहे की नाना महाराजांच्या काळात जेही संत त्यांच्या सोबत आले त्यांच्याबद्दलचे अनुभव आपल्या सगळ्यांना त्यांना पाठवायचे आहे. तर त्यानिमित्त आपण हा व्हिडिओ काढत आहे. परमपूज्य बापूराव महाराज परमपूज्य माईबाई महाराज यांच्याकडून गुरुपौर्णिमेनिमित्त संपूर्ण तराणेकर परिवार तसंच संपूर्ण नाना महाराज भक्त मंडळ अनेक शुभाशीर्वाद. श्री समर्थ सद्गुरू बाबासाहेब महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरू बापूराव महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरू माईबाई महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरू नाना महाराज की जय. एकनाथ हे नाना असती म्हणती बापूराव, नाना म्हणती बापूराव गोकुळीचा राव. या ओळीमध्ये भाष्यकाराने परमपूजनीय बापूराव महाराज आणि परमपूजनीय नाना महाराज या संतद्वयींबद्दल आणि त्यांच्यामधला अगाध प्रेमाबद्दल भाष्य केलेले आहे. उदयपूरचे शास्त्रज्ञ श्री रोडे यांच्याकडील मुंजीनिमित्त या संतांचा लौकिक भेट झाला, पण तत्पूर्वीचे हे दोघंही योग मार्गाने भेटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण परमपूज्य नाना महाराज उदयपूरला त्यांचे पूर्वनियोजन नसताना अचानक येणे आणि त्याप्रसंगी उदयपूरला असलेल्या बापूराव महाराजांनी आपल्या शिष्यांना स्टेशनावरी जाताच नाना आमची येत आहेत या हा आदेश देणे म्हणजे ही भेट दोघांच्याही अंतर्संकल्पात पूर्वनियोजित होती असेच म्हणावे लागेल. त्यानंतर दरवेळी परमपूज्य नाना महाराज नागपूरला आले की या संतद्वयींचा अपूर्व अशा भेटीचा सोहळा व्हायचा आणि उपस्थित असलेल्या सर्वांना अद्वितीय अशा आनंदाचा अनुभव यायचा असे त्या काळची भाग्यवान मंडळी नेहमी सांगत आलेली आहे. दासगणू महाराजांनी लिहिल्याप्रमाणे खरे खरे जे संत त्यांच्याच ठाई हे घडून येतं, दांभिकाचा मात्र होतात भांडणे पाहून एकमेका. या उक्तीचा प्रत्यय सगळ्यांनी घेतला आहे. परमपूज्य बापूराव महाराजांनी आपला ध्येय ठेवण्याआधी परमपूज्य नानांना 1972च्या उन्हाळ्यात त्याबद्दल कल्पना दिली होती असा उल्लेख सुद्धा आढळतो. शेवटच्या भेटीत परमपूजनीय बापूराव महाराजांच्या लौकिक विरहाची कल्पना सहन न होऊन परमपूज्य नानांनी त्यांना कडकडून भेटून अश्रुबिंदूंचे अर्घ्यही अर्पण केल्याचा प्रसंग या दोघांबद्दल खूप काही सांगून जातो. परमपूज्य बापूराव महाराज यांच्याकडे मागील 50 वर्षांपासून दर गुरुवारी भजन अखंडित सुरू आहे आणि परमपूज्य नाना महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दर गुरुवारच्या भजनेत आमची हजेरी राहते ही त्यांनी म्हटलेली आहे. परमपूज्य बापूराव महाराजांनी ध्येय ठेवल्यानंतर परमपूज्य माईबाईंनी आपल्या भक्तमंडळींना त्यांच्या पुढील आध्यात्मिक वाटचालीसाठी परमपूज्य नानांच्या पदरी घातलेले आपल्यास दिसून येते. आज नागपुरातल्या खूप कुटुंबांमध्ये आजी आजोबांना परमपूज्य बापूराव महाराजांचा अनुग्रह, आईबाबांना परमपूज्य नाना महाराजांचा अनुग्रह, तर तिसऱ्या पिढीला मात्र परमपूज्य माईबाई महाराजांचा अनुग्रह असे चित्र दिसते. एकदा भक्त आपल्याला शरण आला की केवळ त्याचाच नव्हे तर त्याच्या पुढच्या पिढीचाही सांभाळ ही संत मंडळी कसे करतात याचे हे जाज्वल्य उदाहरण आहे. नानांच्या शेवटच्या काळात जेव्हा नाना महाराज शिवाजीनगरमधील त्यांच्या वास्तव्यात होते, एकनाथ षष्टीच्या दिवशी परमपूज्य माईबाई आपल्या सर्व परिवाराला घेऊन नानांच्या दर्शनाला गेले. माईबाई व संपूर्ण परिवार जेव्हा दारात होता तेव्हाच परमपूज्य नानांनी आशीर्वाद मंत्र सुरू केला व परमपूज्य बहिणींना म्हणाले, आमची गोत आलेली आहे, यांना आहेर करा आणि यांना दूध प्यायला द्या. माईबाई आणि महाराज देही जरी होते भिन्न, प्राणात दोघांचा एकच म्हणून या प्राणात सामावले. ही भक्तांची परमपूज्य माईबाईंविषयी प्रतीती आहे. परमपूज्य माईबाईंनी परमपूज्य नाना महाराज देहात असेपर्यंत परमपूज्य बापूराव महाराजांचा त्यांच्याशी असलेला भ्रातृभाव आपल्या वागणुकीतून कायम ठेवला. एकमेकांच्या अंतरात्म्याविषयी अकृत्रिम प्रेम अजोड आणि अकल्पित आहे. आजच्या युगात त्याची साधी कल्पनाही केली तरी डोळे पाणावून जातात. म्हणूनच परमपूज्य नानांचे शिष्योत्तम असलेल्या परमपूज्य आगाशी काकांनाही नागपूरच्या परमपूज्य बापूराव महाराज आणि माईबाई महाराजांच्या स्थानाशी आपला गुरुभाव सदैव समर्पित केला. परमपूज्य आगाशी काकांना शिष्य म्हणून परमपूज्य नानांच्या पदरी टाकण्यासाठी परमपूज्य बापूराव महाराजांची भूमिका अत्यंत मोलाची होती हे आपल्या सर्वांना माहीत असेलच. आज या सर्व भक्तांच्या भक्तिगंगाचे प्रवाह एकाच धारेत वाहताना दिसतात तेव्हा अतीव आनंद होतो. यातला कोण कुणाचा हे कळेनासे होणे हीच खरी उत्कट भक्ती आणि या संत मंडळीच्या अद्वैताची एकमेकांविषयीच्या अलोट प्रेमाची खूण आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात नागपूरला पूजा केली का किंवा इंदोरला पूजा केली का आपापल्या सद्गुरूंनाच पोचते हा भक्तांचा विश्वास हे भक्तांच्या मनातले अद्वैत फार विलोभनीय आहे.
आणि या तिन्ही संत मंडळींनी आपल्या वागणुकीतून दाखवलेल्या खऱ्या खऱ्या अध्यात्माचा मार्गाचा ध्वज म्हणून येणाऱ्या पिढींसाठी स्फूर्तिदायक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवदन सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अदमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु बाबासाहेब महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु बाबूराव महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु मायबाई महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु भगवान माधवनाथ महाराज की जय. नाथ मंदिर इंदोर हे माधवनाथ महाराजांचं समाधीस्थान. आदिनाथ, दत्त, नवनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर ही आलेली माधवनाथ महाराजांकडे आलेली परंपरा. माधवनाथ महाराजांनी चित्रकूट करवी येथे 26 मार्च 1857 अवतार घेतला. वयाच्या 12 वर्षी ते हिमालयात तपश्चर्या करायला निघून गेले. 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर 12 वर्ष अज्ञातवासात राहिले आणि नंतर समाजापुढे माधवनाथ महाराज म्हणून त्यांची ओळख झाली. संपूर्ण भारतात अनेक जाती धर्म या लोकांना त्यांनी भक्तांना अनुग्रह दिले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे माधवनाथ महाराजांचे अनुग्रही शिष्य. 1892 मध्ये जेव्हा पुण्याला प्लेग झाला तेव्हा त्यांची दोन्ही मुलं गेली. त्यांनी माधवनाथ महाराजांना विनंती केली की महाराज मला मुलगा द्या. महाराज म्हणाले की दत्त आणि गणपती या दोघांना दत्तक घे, त्यांचा मुलाप्रमाणे सांभाळ कर, ते तुझं नाव अजरामर करतील. त्याचप्रमाणे माधवनाथ महाराजांनी त्यांना दत्तक विधान करवलं आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर हे पुण्यात आणि संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. माधवनाथ महाराजांना निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. त्याचा कळस लावण्याचं भाग्य महाराजांना लाभलं. महाराजांचं पंचायतन प्रसिद्ध होतं. त्या पंचायतनामध्ये शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पळूसचे धोंडीबुवा, नाशिकचे गोपालदाजी महाराज आणि देवासचे शिलनाथ महाराज हे पंचायतन नाथांचे परम होते जिव्हाळ्याचे, चाले सूत्र एकमेकांचे अंतःशक्ती नाही. अशी ही संत मंडळी एकमेकाला योग मार्गाद्वारे आणि तशी सुद्धा नियमित भेटत असत. माधवनाथ महाराजांची ओळख होळकर परिवाराला यशवंतराव महाराज म्हणजे देव मामलेदार यांनी करून दिली आणि माधवनाथ महाराजांनी 18 ऑगस्ट 1925 यशवंतराव महाराज, मनोरमा राजे, स्नेहलता राजे यांना राजवाड्याच्या होळकर परिवाराच्या देवघरामध्ये अनुग्रह दिला आणि त्यानंतर त्यांच्याकडनं नामसप्ताह करून घेतला. त्या नामसप्ताहाच्या वेळेला परमपूज्य नाना महाराजांची भेट नाथांची झाली. संत येती घरा तोची दिवाळी दसरा या दोन्ही संतांच्या समवेत तो सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि त्या सोहळ्यामध्ये 7 दिवस कीर्तन संत श्रेष्ठ दासगणू महाराजांनी सेवा दिली महाराजांसमोर. त्यानंतर महाराजांनी होळकर परिवारासमोर एक इच्छा प्रकट केली की मी या अहिल्याबाईंच्या पुण्यनगरीमध्ये समाधी घेईन. होळकर परिवाराला आनंद झाला. त्यांनी ही नाथ मंदिराची जागा
माधवनाथ महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केली. माधवनाथ महाराजांनी 1926ला या जागेचं भूमिपूजन केलं आणि 1926 ते 1935 या दरम्यान माधवनाथ महाराज वारंवार इंदूरला येऊ लागले याची देखरेख करायला. त्यावेळी नाना महाराजांची त्यांची नियमित भेट होत असे. माधवनाथ महाराजांनी 15 मे 1935ला हे समाधी मंदिर पूर्ण करून सर्व भक्तांच्या समोर स्थानावर नारळ ठेवला आणि सर्वांना सांगितलं की हा नाथांचा धोंड्या कलेवरांना कुठेही नाहीसा झाला तरी या नाथ मंदिरातच विश्रांती केली. त्याप्रमाणे 14 मार्च 1936ला एकनाथ षष्ठीच्या दिवशी माधवनाथ महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळी परमपूज्य नाना महाराज सुद्धा उपस्थित होते. माधवनाथ महाराजांच्या समाधी नंतर ते नाना महाराजांच्या समाधीपर्यंत नाना महाराज सर्व भक्तांसमवेत माधवनाथ महाराजांच्या या पुण्यतिथी महोत्सवात दरवर्षी भजन सेवा देत असत आणि आजही त्यांच्या परिवाराने म्हणजे संजू भैया आणि सगळा नाना परिवार प्रत्येक वर्षी नागषष्ठीला उत्सवाला इथे येतात आणि ही भजन सेवा देतात. आम्ही सुद्धा सर्व भक्त नाना महाराजांचा वाढदिवस, नागपंचमी, दत्त जयंती आणि नानांची पुण्यतिथी यावेळेला आम्ही सर्व नाद भक्त तिथे जातो. नानांचा आशीर्वाद, नानांचं मार्गदर्शन आम्हाला या नाद कार्यास प्रेरणा देतं. आत्ताच काही दिवसापूर्वी नानांचा 25वा पुण्यतिथी महोत्सव इंदूर शहरामध्ये मोठ्या थाटानं झाला. इतका आनंद सोहळा आम्ही सर्वांनी तो अनुभवला. नाना महाराजांना माधवनाथ महाराजांच्या पंचपदीतील एक पद, मना माधवाच्या नामी घे विश्रांती, हे खूप आवडायचं. नाना महाराजांकडे जेव्हा नाथ भक्त जायचे, खास म्हणजे माधव जोशी, केबे काका काकू हे जेव्हा जायचे तेव्हा नाना महाराज त्यांच्याकडनं हे भजन म्हणून घ्यायचे. आणि आज सुद्धा जेव्हा नागषष्ठीच्या वेळेला ही भक्त मंडळी येतात तेव्हा ते भजन आवर्जून म्हटलं जातं आणि नानांची आठवण केली जाते. त्याच्यामध्ये एक आणखीन विशेष की माधवनाथ महाराजांनी आपल्या या नाथ मंदिर विश्वस्त मंडळात डॉक्टर बाबासाहेब तराणेकर यांना विश्वस्त म्हणून सेवेसाठी रुजू केलंय. म्हणूनच नानांची योजना, नाथांची योजना की आम्ही सर्व परिवार एकत्रच आहोत. नाथ आणि नाना परिवार हा एकच परिवार आहे. जय नाना, जय माधवनाथ महाराज. ऐसा ही गुरु परिवार, नाना परिवार इसको कहते हैं. नाना महाराज तराणेकर, आदरणीय नाना महाराज तराणेकर हमारे गुरुदेव के गुरुदेव, मतलब राजाधिराज श्री योगीराज गुलवणी जी महाराज के गुरुदेव वासुदेवानंद सरस्वती टेम्बे स्वामी महाराज. टेम्बे स्वामी महाराज के कुछ गिने चुने, उंगलियों पर गिने इतने शिष्य थे, जिनमें से एक परम पूज्य परम आदरणीय नाना महाराज, मतलब गुलवणी जी महाराज और नाना महाराज ये गुरु बंधु हुए. तो गुरुदेव की भाषा में गुरुदेव कहते हैं नाना महाराज मतलब हमारे काका, चाचा. तो आज उस परिवार से भी आदरणीय उनके पौत्र संजू भाऊ का संदेश आया. उन्होंने आषाढ़ी एकादशी पर गुरुदेव को याद किया. उनके परिवार के सभी सदस्यों की तरफ से गुरुदेव के चरणों में नमन और जय श्री कृष्ण कहा. उनके तरफ से निवेदन रहा कि गुरु पूर्णिमा आ रही है, नाना परिवार में भी यही है कि सबको अब की बार अपने अपने घरों से ही गुरु पूजन करना होगा. तो गुरुदेव के कुछ आशीर्वचन या कुछ स्मृतियाँ अगर हमारे साथ आप साझा करते तो पूरे परिवार को और हमको भी आनंद होगा. इस परिवार के निवेदन को कभी गुरुदेव ने ठुकराया नहीं, क्योंकि जैसा हमारा वासुदेव कुटुंब है बिल्कुल वैसा ही सुंदर और प्यारा ये नाना परिवार है. वहाँ के साधक सब
ऐसे ही गुरु प्रेम में, गुरु निष्ठा में डूबे हुए हैं। उनके मन के, उनसे मिलो। हम गुरुदेव के सानिध्य में 3 या 4 बार ऐसा मौका आया। एक बार आरंभ में हम इंदौर में जो नाना महाराज का मठ है वहां पर 7 दिन की साप्ताहिक, और इस परिवार से परिचय हमारा इंदौर के जो साधक भाई है डॉक्टर सुहास पांडे, उनके माध्यम से आया। तो एक साप्ताहिकी वहां पर इंदौर के उनके मठ में संपन्न हुई। उस समय पहली बार हमारी मुलाकात वहां पर आदरणीय डॉक्टर साहब से और संजू बाबू से, छाया ताई से वहां पर हुई। उसके बाद में एक बार लगभग 40 से 50 सदस्य उस परिवार के काशी शिवपुरी आश्रम आए। 2 दिन और 1 रात उनका निवास हुआ था। उस समय भी सत्संग, ये गुरु पूर्णिमा के समय का पहले का ही कुछ समय था, और उस दिन वहां पर भी सत्संग भवन में 2 घंटे तक विठल के नाम का संकीर्तन, और उनके साथ जितने भी उस परिवार के सदस्य आए थे उन्होंने फुगड़ी और बाकी जो रिंगण जैसा कहते हैं वो सब अलग अलग जो वारी में जो भी नाम लेकर के गजर के साथ खेल होते हैं वो सब वहां पे उनके साथ हम भी खेले। बड़ा आनंद आया। उस समय ऐसा लग रहा था कि शिवपुरी ही पंढरपुर बन गया। फिर एक बार उनका आना हुआ था जब परम पूज्य प्रभुआ के मातोश्री के तुलादान, उस समय भी आदरणीय संजू बाबू और छाया ताई पधारे थे। और फिर अभी कुछ वर्षों पूर्व गुरुदेव का वहां तराना, जो मूल गांव है जहां से नाना महाराज तराने कर हुए, वहां पर बड़े गुरुदेव के विशेष आशीर्वाद से, आदेश से 72 घंटे का ओम नमो भगवते वासुदेवाय इसका जप संकीर्तन। आदरणीय नाना महाराज की वो जो संगमरमर की मूर्ति, मानो साक्षात वहां बैठे हो, और उन 3 दिनों में एक दिन गुरुदेव के हाथ से उस मूर्ति का अभिषेक, स्नान, पूजन और 108 तुलसी पत्र गुरुदेव ने अर्पित किए थे उस मूर्ति पर। तो वो क्षण उस परिवार के साथ, उन साधकों के साथ बिताए हुए आज भी ताजा है। जितना प्रेम, जितना आदर अपनत्व उस परिवार ने दिया है वो अविस्मरणीय है। जब भी मिलते हैं, और कोई आमतौर पर कई बार ऐसा होता है कि गुरु परिवार के लोग मिलते हैं तो कुछ कहीं ना कहीं कोई स्पर्धा भाव, कुछ ना कुछ ऐसा रहता है जो बीच में आता है। लेकिन ये परिवार ऐसा है जहां पर न तुम्हारा गुरु और न हमारा गुरु, हम सभी अपने अपने गुरुदेव के शिष्य हैं। और शिष्य जब प्रेमी जब आपस में मिलते हैं तो कितना आनंद होता है, ये देखने जैसा। आज ये अवसर मिला, उन्होंने याद किया, गुरुदेव की बड़ी प्रसन्नता हुई। और गुरुदेव की भी कुछ स्मृतियां, जब गुरुदेव ने स्वयं अपनी इन आंखों से जब नाना महाराज देह में थे तभी उनके दर्शन किए हैं। अनुरोध गुरुदेव से ये रहेगा कि एक बार हम सभी साधकों के बीच में भी गुरुदेव अगर वो अनुभव बांट सके, आनंद में और 4 चांद लग जाए। आम्ही गिरगावात राहत होतो, तर पेपरात आलो होतं की असे नाना महाराज येणार आहेत असं। ह्याच्या अगोदर जवळजवळ 15 दिवस, महिना झाला असेल। त्याच्या अगोदर मला असं दिसलेलं की नाना महाराज आले आहेत मुंबईत आणि ते कुठेतरी उतरले, नाव वगैरे नव्हतं माहिती की ते तिथे उतरलेत। आणि तिथे मी दर्शनाला गेली, त्यावेळेला मी एकटीच गेलेली असं दिसलं। मी एकटी गेली आणि तिथे जाऊन बसते तर एक बाई अशी भजन म्हणत होती, ते असे बसले होते असं करून, आणि मी त्यांचं दर्शन घेतलं। आणि कोणीतरी माझ्या कानात बोललं की ह्यांना नारळाच्या वड्या खूप आवडतात। ते मला माहिती नव्हतं की त्यांना अशा वड्या आवडतात नारळाच्या वगैरे, पण मला स्वप्नातच कोणीतरी सांगितलं की त्यांना अशा नारळाच्या वड्या खूप आवडतात। त्यांना डायबिटीस आहे वगैरे ते मला काहीच माहिती नव्हतं। आणि मग ते पेपरात आलं की असे नाना महाराज आले आहेत आणि दादरला कुठेतरी ते उतरले, कुठलं तरी सांगितलं होतं दादरचं ते गोल आहे ना तिथे, हां तिथे त्याच्या समोरच ते उतरले होते। तर आम्ही ह्यांच्या पाठी लागले, मला तर जायचंच आहे काही करून, आपण जाऊया म्हटलं, उद्या तर ते जाणार आहे, आज आपण जाऊया, मग हट्ट धरला मी खूप। आम्ही गेलो, टॅक्सीनीच गेलो आणि तिथे बघितलं आम्ही 2दा 3दा फेऱ्या मारल्या, आम्हाला ते काही सापडलं नाही।
आणि नंतर ते दिसलं, कोणाला तरी विचारलं ह्यांनी, तर सांगितलं की हो आतमध्ये आहे ना, आता दर्शनच देता येते. आम्ही घाईघाईने गेलो, जाऊन मी असं चरणात नमस्कार केला आणि त्या दिवशी जे मला स्वप्नात दिसलं होतं तसेच ते बसले होते, तशीच ती बाई तेच भजन म्हणत होती. कुठलं सदाशिव सर्व ते बाई तेच भजन म्हणत होती. आणि मी जाऊन बसले आणि सगळ्यांना दर्शन झालं सगळ्यांचं. आणि मग मी उठले दर्शनाला. मी तर सकाळी नारळाचं वड्या करून घेऊन गेली होती एवढ्याशा डब्यात घालून की त्यांना आपण द्यावी म्हणून. आणि मग सगळेजण बाजूला झाले. मी उठली, तो डबा उघडला आणि एक वडी मी हातात घेतली आणि त्यांच्या तोंडात घालणार जाऊन नमस्कार वगैरे केले. त्यांनी दत्तगुरू असं 2दा-3दा म्हटलं आणि त्यांच्या तोंडात अशी वडी घालणार इतक्यात त्यांची सूनबाई म्हणजे यांची संजूबाईची आई, तर त्यांनी तो डबा माझ्या हातातून घेतला. नाही त्यांना नका देऊ, त्यांना डायबिटीस आहे, त्यांना देऊ नका. बरं ती वडी माझ्या हातातच होती आणि त्यांनी तो डबा घेतला आणि ते आतमध्ये ठेवायला गेले. डबा आतमध्ये ठेवून येते, नंतर देऊ असं असेल. त्यांना डायबिटीस आहे ते मला माहिती नव्हतं. बरं तर माहिती असून सुद्धा ते आतमध्ये गेल्या त्या आणि मी ती वडी त्यांच्या तोंडात घातली. मला इतकं समाधान झालं की चला त्यांना आवडत होती आणि आपण एवढी करून आणली तर त्यांनी ती खाल्ली असेल. आणि म्हणजे चेहरा बघावा तो गुबगुबीत असा आणि नुसतं लोण्याचा गोळा. जशी ती मूर्ती बनवली आहे तसं वाटत नाही ती मूर्ती आहे, साक्षात तेच आहे असं वाटतं. इतकी सुंदर मूर्ती तिथे केली. तर हेच मला सांगायचं होतं की साक्षात म्हणजे त्यांना असं वाटत होतं, त्यांना म्हणून तेजस्वी मूर्ती बसली असेल असंच. तो पोट, ते पेट, लुसलुसीत शरीर, अगदी लोण्यासारखं आणि अप्रतिम ते दृश्य होतं. हेच मला सांगायचं. तुम्हाला कसं कळलं की त्यांना नारळाची वडी आवडते असं? मी म्हटलं मला स्वप्नात कोणीतरी कानात सांगितलं की ह्यांना माझे गुरुदेवच असावे. की त्यांनी सांगितलं की अगं यांना काय गुरुबंधू ना, म्हणून त्यांनी सांगितलं असं मला वाटतं की त्यांना नारळाची वडी आवडते. म्हणून मी आता आम्ही इंदोरला गेलो तेव्हा मी बनवून तिथे मूर्तीला दाखवलं नाही भेटे. पूरे नाना परिवार को गुरुदेव की तरफ से जय श्री कृष्ण, अनेक 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 शुभ आशीर्वाद. गुरु पूर्णिमा पर्व की अनंत शुभकामनाएं. नाना महाराज कलाणीकर, सद्गुरू भक्तराज महाराज यांचं दोघांचं जे प्रेम होतं ना, की ह्या हृदयाचे ते हृदय घातले असं होतं. साधू जे आहेत ते दिसतातही वेगवेगळे आले, साधू दिसतातही वेगवेगळे आले, पण ते सत्स्वरूप मिळाले असे एका ठिकाणी म्हटलं आहे. तर अण्णा दांडे काय, अण्णा दांडे महाराज काय, किंवा सुखदेव शास्त्री काय, भक्तराज महाराज काय, नंतर नाना महाराज काय, हे यांचं ते स्वस्वरूपी मिळालेले लोक होते. आता मी जास्ती वेळ न घेता बाबांच्या आणि भक्तराज महाराजांच्या आणि नाना महाराजांच्या 2-3 छोट्या गोष्टी सांगून माझं हे दोघांचं जे आत्मीय मिलन जे झालेलं आहे, जे अटूट आहे, त्या अटूट मिलनाच्या 2-3 मी आपल्याला गोष्टी सांगू इच्छितो. त्याची पहिली गोष्ट म्हणजे की नाना पक्के कर्ममार्गी आणि बाबा भक्तिमार्गी, आणि बाबा सोळं वगैरे एवढं जास्त काही मानायचे नाही. आणि बाबांना कांद्याची भजी, गाजराची भाजी ही खूप आवडायची. आणि नाना देखील जेव्हा जेव्हा बाबा जायचे त्यांच्याकडे, तर आपल्या सूचनेला आपल्या सुनबाईंना म्हणायचे, वहिनी भक्तराज आले आहेत, आज कांद्याची भजी करा. आणि ते बाबांना प्रेमाने खाऊ घालायचे. म्हणजे हे जे प्रेम होतं त्यांचं आपसातलं, अण्णांचं काय. आणि मी मगाशी आपल्याला म्हटलं की स्वस्वरूपी जे मिळालेले आहेत ना, एक गोष्ट सांगतो. आमचे ट्रस्ट उपाध्यक्ष अनिल जोग यांना अण्णा दांडे यांच्याकडे जायचे. अण्णा दांडेंनी काय करावं, अण्णा दांडे करू शकत होते, त्यांच्यावरती त्यांना संज्ञा देऊन त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतलं असतं, पण नाही, त्यांनी त्यांना भक्तजनांकडे पाठवलं. आणि भक्तजनांना निरोप दिला की आम्ही
दुसऱ्याला तुमच्याकडे पाठवतोय हे तुमच्याकडेच जातील. आणि त्याप्रमाणे खरोखरच ते आमच्या इथे इतक्या वर्षापासून आहेत तुमच्या त्याचे उपाध्यक्षपणे. तशीच एक गोष्ट आहे, ती गोष्ट आहे तात्या भोसले. तात्या भोसले आमचे ट्रस्टी सांगलीला असतात. तर पहिल्यांदा जेव्हा बाबांच्या दर्शनाला ते आले तात्या भोसले, ही गोष्ट त्यांनी मला सांगितली की मी बाबांना नमस्कार करून बाहेर दोघं नवरा होते, त्यांनी मला बोलवलं म्हणे आधी जा आणि नाना महाराजांचं दर्शन घेऊन ये. तात्याला नाना महाराज कोण काय कुठले काय माहिती नाही. पहिल्यांदा जीवनात तो इंदोरला आलेला आणि त्यांनी नाना महाराजांकडे पाठवलं. त्याचप्रमाणे डहाणूचे करंदीक अण्णा करंदीक यांनी डॉक्टर आठवले जे सध्या सनातनचे प्रमुख आहेत, हजारो त्यांचे साधक आहेत, लाखो साधक आहेत. ते आले असताना त्यांना अण्णा दांडेने कोणाकडे पाठवावं? भक्तराजांकडे. आणि भक्तराजांनी त्यांना अनुग्रह केला. ही जी त्यांची आपसामध्ये सिस्टम होती ना, आपण म्हणतो ना लिंक मिळाली, लावा लिंक म्हणजे तुम्हाला मिळेल यूट्यूबवरती. त्यांचा इंटरलॉगिंग होत असतो आपसात. लिंक ऑलरेडी मिळालेल्या होत्या, एका लिंकची जरूरच नाही त्यांना की आपण लिंक ढूंढतोय कोणती लिंक लावायची काय करायचं, हे काही नव्हतं. आणि एक मजेदार गोष्ट अशी की 1970 साली नाना महाराजांचं चरित्र लिहिलं गेलं, ऑगस्ट 1970 साली. ते माझे गुरुबंधू डॉक्टर विठ्ठल माधव पागे, विजय पागे यांनी ते चरित्र लिहिलं. त्यांच्यामुळेच मी त्यांच्यामुळेच भक्तराजांच्या आश्रमात आलो. मी भक्तराजांना ओळखत होतो 1966 पासून. पण बिजूभाऊंनी आम्हाला त्यांच्या भजनामध्ये भक्तीचा रस कसा वाहतो आहे, भक्ती मार्गाकडे जाण्यासाठी त्यांची भजनं किती कारगर सिद्ध होती. तू त्यांच्याकडे 2 भजनं आहे आणि ती नीट आहे. शब्दांचे त्यांनी जे केलेले प्रयोग आहेत ते नीट लक्षात घे, म्हणजे तुला लक्षात येईल की बाबांचं काय म्हणणं आहे. बाबा हे खरोखरच भक्ती मार्गातले अग्रणी होते. आणि प्रभूच्या कृपेने त्यांची जी भजनं आहेत ना, ती भजनं ते अमृतमय भजन आहे. आणि बिजोबांनी काय करावं, आधी नानांचं चरित्र, मग बाबांचं चरित्र आणि मग अण्णा दांडेचं चरित्र. लीला नटनागर अण्णा म्हणजे दांडेशास्त्री हे मिश्किल, अतिशय मिश्किल. आमचे भक्तराज महाराज त्याहून मिश्किल. आणि एका शांत ब्रह्माकडे नानांकडे ते जायचे तेव्हा ते आपसात जे बोलायचे ना, तर असं वाटायचं नाही भक्तांना की भक्तराज महाराजांच्या इतकं बोलतात खेळमेळीने. आणि हे जे त्यांचं खेळमेळीचं वातावरण होतं ना, ते अबाधित होतं, अबाधित. त्यांचं एकमेकांचं प्रेम, त्यांच्या एकमेकांच्या अंतर्यामी जे त्यांचे गुप्त घुस चालायची ती त्यांची तेच आहे. आम्ही तर पामर आहोत, आम्हाला काही माहिती नाही एवढं. पण नाना, अण्णा आणि बाबा ही जे 3 संत आहेत ना, ती एक प्रकारचे प्रस्थानतरी जी म्हणतात ना माणसाच्या जीवनात, म्हणजे गीता, ब्रह्मसूत्र आणि तिसरं जे आहे तुमचं ब्रह्मसूत्राच्या दृष्टीने गीता आणि उपनिषद, ही जी प्रस्थानतरी ना, हे तशी ती त्रिगुणात्रयमुनी तत्व झाला. ते त्रिगुण त्यांचं साठवलेलं आहे त्यांचा हे समज. जास्ती काही बोलत नाही. सद्गुरू गजाननांच्या कृपेने मला बाबा भेटले आणि त्यांच्याच कृपेने त्यांची जी भजनं आहेत ना, ती इतकी अप्रतिम आहे ना, इतकी अप्रतिम आहे. स्तवन म्हणजे ती बाबांना आमच्या बिजूभाऊने लिहिली, डॉक्टर भाग्यांनी. डोळ्यातनं पाणी येतं म्हणतात. इतकी ती भावनामध्ये मनुष्य समुद्रात जसं आपण गटांगळा काढतो ना, तसं त्या भक्तीच्या रसामध्ये मनुष्य पोहत राहतो. गटांगळा खाणं वेगळं आणि पोहत राहणं वेगळं. त्या स्वानंदामध्ये तो पोहत राहतो. ही बाबांची किमया आहे, ही भक्तराज महाराजांची किमया आहे. मी जास्ती काही बोलत नाही. तराणे असे त्याशी जन्मभूमी शिरत्व उपासना सदा नित्यनेमी गुरु वासुदेवी कृपा पूर्ण केली. आणि नमस्कार नाना समाजा त्रिकाली. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. अनंतानंद साईनाथ महाराज की जय. सद्गुरु नाना महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे
महाराज म्हणाले, एखाद्या समाजाच्या एका शतमानामध्ये एखादा सत्पुरुष भेटला तर तो समाज शतशतमानापर्यंत म्हणजे त्या सत्पुरुषांच्या म्हणजे प्रेमाने, त्यांच्या दिव्य अनुभवाने किंवा त्यांच्या दिव्य ज्ञानाने, त्यांच्या दिव्य गुणाने संपन्न होऊन त्या समाजातले हजारो हजारो माणसं आपल्या जीवनामध्ये कृतार्थतेचा अनुभव घेऊ शकतील. त्या दृष्टीने आम्ही म्हणजे आपला भारत खरोखर फार मोठे भाग्यवंत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपले जे सत्पुरुषांची जी परंपरा आहे, त्या परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीचं एक भाग्य आहे, एक ऐश्वर्य आहे. सत्पुरुषच आपल्या भारतीय संस्कृतीचे एक फार मोठे ऐश्वर्य आहे असे समजायचे. तत्व विश्वव्यापी सद्गुरु तत्व म्हणून जे आहे किंवा भगवत तत्व म्हणून जे आहे, त्या सद्गुरु तत्व आणि भगवत तत्व एक परब्रह्म स्वरूपाचे दोन मुख आहेत. जसे एका नाणीचे दोन मुख असतात, तसे सद्गुरु तत्व आणि भगवत तत्व हे दोन्ही एका नाणीचे दोन मुख आहेत. हे परब्रह्म परमात्मा स्वरूपाचे दोन मुख आहेत. कुठल्या मुखाने जरी तुम्ही त्या नाणीकडे गेला, तुम्हाला ते नाणी पूर्ण तुमच्या हातातच येणार. सद्गुरु तत्वाकडून गेला तरी तुम्हाला ते नाणे प्राप्त होणार, भगवत तत्वाकडून गेला तरी तुम्हाला ते नाणे तुम्हाला प्राप्त होणार. पण ते आपण जायला पाहिजे, एवढी गोष्ट खरी. बाबा किती प्रेमाने माझ्याशी वागत असत. मला आश्चर्य वाटायचं की माझ्यामध्ये असे काय असे व्यक्तित्व आहे म्हणून हे लोक एवढे प्रेम करतात. तेव्हा मला हळूहळू वाटू लागलं, कळू लागलं की आम्ही एका सत्पुरुषांना पकडलो तर जगातले सगळे सत्पुरुष आमच्याविषयी म्हणजे प्रेम करत, आमच्याविषयी त्यांना करुणा वाटते, दया वाटते, अनुकंप वाटतो आणि प्रेम वाटतो. अशामुळे तसेच एक म्हणजे मला या आयुष्यामध्ये आलेले फार मोठं प्रेमाचा अनुभव म्हणजे नाना महाराज तराणीकरांचं पण आहे, तराणीकरांचं आहे. मी अगदी अक्षरशः दोनदा त्यांना म्हणजे अक्षरशः भेटलो आणि ते सुद्धा थोड्या वेळाकरिता, पण त्या थोड्या वेळेमध्ये त्यांचं प्रेम बघून मी खरोखर म्हणजे हे होऊन गेलो. मला आयुष्यात म्हणजे मला ते अंतःकरणामध्ये ते प्रेम इतक्या स्थायी भावाने राहिलेलं आहे की मला 24 तास त्यांची आठवण असते. पहिल्यांदा आम्ही म्हणजे समर्थांच्या पालका घेऊन आम्ही जेव्हा इंदोरला गेलो होतो तेव्हा एक दिवस करमरकर बुवा म्हणून सज्जनगडचे एक बुवा होते, ते माझ्याशी खूप प्रेम करत आहे. ते मला काय म्हणाले की इथे नाना महाराज तराणेकर म्हणून आहे, आम्ही त्यांच्या भेटीला जाऊ. आणि तिथे आम्ही गेलो. मला त्याच्या आधी त्यांच्याबद्दल काहीच म्हणत नव्हते आणि तिथे गेल्यानंतर त्यांची भेट गाठभेट झाली आणि थोड्या वेळ आम्ही बसलो. ते अर्थात म्हणजे नंतर त्यांना इतकं प्रेम वाटलं की ते अक्षरशः माझ्यावर प्रेमाने म्हणाले तुम्ही परत येत जा म्हणाले. मी म्हटलं हो म्हटलं. अगदी प्रेमाने त्यांनी प्रसाद वगैरे दिला आणि त्यांना बघून मलाही खूप खूप म्हणजे त्यांच्याबद्दल गौरव, पूज्य भावना वगैरे वाटले आणि त्या संदर्भामध्ये मला त्यांच्याबद्दल खूपच म्हणजे एक प्रकारचं म्हणजे पूज्य भावना निर्माण झाली. माझे सद्गुरूच या स्वरूपामध्ये मला भेटतायत असे मला वाटते. आणि आपले सद्गुरू जरी देहाने नसले तरी देहाने असलेल्यांच्या मार्फत त्यांच्या स्वरूपामध्ये आम्हाला किती म्हणजे कृपा आणि अनुग्रह करत असतात म्हणून मला ती जाणीव वाटली. आणि दुसऱ्यांदा परत आम्हाला त्यांना भेटण्याचा योग आला. मी आणि घनश्याम महाराज आम्ही दोघे इंदोरला जाऊन इंदोरहून नेमावला जाणार होतो. तेव्हा पण मी नाना महाराजांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ते नव्हते तिथे, तिरुपतीला गेलेले होते. तेव्हा आम्ही ते घनश्याम महाराजांच्या दादाचं काहीतरी डॉक्टरकडे काम होतं म्हणून आम्ही 10 दिवस त्या आश्रममध्ये थांबलो होतो. नंतर ते आले, 12व्या दिवशी आले आणि आम्ही त्यांना भेटलो. तेव्हा तरी त्यांनी प्रेमाचं वर्षावच केले आमच्यावर. खरोखर त्यांनी आम्हाला शाल वगैरे दिले, पुष्कळ फळ वगैरे देऊन खूप आमच्याशी बोलले आणि म्हणाले की आता दत्त जयंती जवळ आहे, तुम्ही इथे राहून दत्त जयंती करून जावा म्हणाले. नाही म्हटलं आम्ही नेमावर चाललेलो आहोत, दत्त जयंती म्हणूनच आलेलो आहोत असे म्हटल्यानंतर अक्षरशः त्यांना म्हणजे त्यांनी आमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवून दारापर्यंत आले आणि 3-4 वेळ म्हणाले की
दत्त जयंती करून जावा. आणखीन पुढे म्हणाले हे तुमचंच आश्रम आहे, तुम्ही केव्हाही या, इथे पाहिजे तेवढे दिवस राहा. अक्षरशः ते त्यांचे जे नातू आहे ते संजीव दादा म्हणून, त्यांचं इतकं प्रेम आहे आमच्यावर. नाना महाराज ते म्हणाले की तुमचेच समजा हे तुमचाच आश्रम आहे, तुम्ही केव्हाही या, इथे राहा वगैरे. त्याचेच प्रचिती आता आम्हाला येत असतो. ते संजीव दादा कुठेही भेटले तरी ते किती प्रेमाने बोलतात, किती म्हणजे अंतःकरणाने. त्यांनी सुद्धा इथे दोनदा हेपडीला वगैरे एकदा कार्यक्रमासाठी म्हणून आले. ते एकदा येणार होते तेव्हा हार्ट ऑपरेशन करून ते कार्यक्रम पुढे गेल्यानंतर परत ते कार्यक्रमासाठी इंदूरहून पुष्कळ लोकांना बरोबर घेऊन आले. आणि जेव्हा जेव्हा आम्ही इंदूरला जातो तेव्हा एक दिवस का होईना तिकडे गेलो की अक्षरशः आम्ही म्हणजे नाना महाराजांच्या त्या ह्याच्यामध्ये घरामध्ये किंवा आश्रमामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही फार दिवसापासून इथलेच आहोत असे आम्हाला वाटतं. त्यामुळे खूपच प्रेम वाटतं, खूपच समाधान वाटतंय. आणि त्यांच्या तराणीला पण जाऊन आलो, तिथे पण ते सगळे दाखवले आणि त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला खूप बरं वाटलं. खरोखर म्हणजे त्यांनी इकडे येऊन गेले त्याच्याबद्दलही खूप बरं वाटलं. आणि हे सगळे काय आहे की त्या सत्पुरुषांच्या जे विश्वात्मक भाव असतं, त्या विश्वात्मक भावनेच्याच हे सगळे कार्य आहे असं वाटतं. एखाद्या सत्पुरुषांच्या प्रेमाला मी पात्र झालो म्हणून मी नेहमी प्रवचनमध्ये सांगत असतो की लाख आले काय आणि लाख गेले काय. आपण एखाद्या सत्पुरुषांच्या प्रेमाला पात्र व्हायला पाहिजे, एखाद्या सत्पुरुषांच्या प्रेम मला मिळायला पाहिजे. त्याशिवाय जीवनामध्ये काही अर्थ नाहीये. अशा कित्येक सत्पुरुषांचे जीव म्हणजे अंतःकरणाला जवळून मी राहिलेलो आहे, त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे, त्यांची कृपा मिळालेली आहे. म्हणून आज खरोखर धन्यता वाटते. तसेच आपल्या नाना महाराजांचे किती वर्णन केले तरी कमी आहे. काय अगदी म्हणजे इतके शांत स्वभाव त्यांचे, काय प्रेमाने भरलेले. त्या एवढ्या वयामध्ये सुद्धा त्यांचे तेव्हा वय पुष्कळ झालेले, तेव्हा सुद्धा काय प्रेमाचे ते त्यांचा भाव. खरोखर म्हणजे प्रेमच मूर्तिमंत प्रेमच होते ते असं मला वाटतं. अशा माणसांची भेट गाठीभेटी होणे आणि त्यांचे शिष्य परिवार सुद्धा मोठा आहे. ते सगळे आमच्याबद्दल त्यांना प्रेम. महाराज आणि नाना महाराज या दोघी म्हणजे आत्मस्वरूपाने ते म्हणजे देह दोन दिसले तरी ते आत्मस्वरूपाने एकच असतात. यामध्ये जे कोणी सत्पुरुष आहे ते सगळे अंतरंगाने एकच असतात. बाहेरून ते बाहेर वेगवेगळे दिसत असले तरी अंतरंगाने एकच असतात, आत्मस्वरूपच असतात. त्यामुळे त्यांच्यातून त्यांच्यामध्ये, त्यांच्यातून त्यांच्यामध्ये अखंड म्हणजे प्रेमाचा भाव वाहत असतो. त्या प्रेमाचे आस्वादन करायचं असेल, आम्ही एखाद्या सत्पुरुषांच्या प्रेमाला जरी पात्र झालो, आम्ही जगातल्या सगळ्या सत्पुरुषांच्या प्रेमाला पात्र होऊ शकतो. म्हणून त्या असे व्हायला आपण भगवंताला शरण राहायला पाहिजे, भगवंताचे नामस्मरण करायला पाहिजे, भगवंताची भक्ती करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला खरोखर धन्यता वाटते. मी त्या नाना महाराजांचे पुन्हा नमस्कार करतो. ते माझे अंतःकरण अर्थात म्हणजे अंतःकरणातले भाव ते पाहत आहे आणि मी त्यांना अगदी नम्रपणे प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना, त्यांच्या भक्त परिवारांना, आमच्या महाराजांच्या संबंध भक्त परिवारांना या गुरुपौर्णिमेच्या शुभसंदर्भात सगळ्यांना आशीर्वाद देऊन अनुग्रहित करो आणि आम्हाला सगळ्यांना आयुष्य आरोग्य ऐश्वर्य देऊन आपले जीवन कृतार्थ करो. तसेच महाराज भगवंताविषयी भक्ती, नामाविषयी अनन्य निष्ठा, अनन्य प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देऊन नाना महाराजांनी आपल्याला सर्वांना अनुग्रहित करो तशी प्रार्थना करून त्यांचे संबंध कुटुंबाला सुद्धा मी अगदी प्रेमाने आणि अंतःकरणाने नमस्कार करतो. आणि त्यांच्या सगळ्यांचे प्रेम असेच दिवसेंदिवस असेच वृद्धिंगत होत राहत अशी प्रार्थना करू. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्यांचे जे वासुदेवानंद सरस्वती स्वामींना सुद्धा नमस्कार करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. नर्मदे हर.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तराणे जयाची असे जन्मभूमी, श्री दत्त उपासना नित्य नेमी. गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली, नमस्कार नाना समाजा त्रिकाळी. समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की जय. सच्चिदानंद स्वरूप सद्गुरु नाना महाराजांच्या चरणकमली शिरसाष्टांग दंडवत प्रणाम करून आपल्याशी 2 शब्द बोलतो. माझ्या जीवनात श्रीमद सद्गुरु गजाननांच्या पूर्ण कृपेने 1965 साली मी माळव्यामध्ये आलो आणि पहिले पुण्यमयी दर्शन झाले ते श्री सद्गुरु नानांचे. उज्जैनला सद्गुरु नानांचे पहिले दर्शन हॉस्पिटलमध्ये झाले. सद्गुरु नाना हे अपघातामुळे दवाखान्यामध्ये भरती होते. त्यांच्या खोलीमध्ये भक्तांची दाटी होती. सद्गुरु स्वानंदात डोलत होते. त्रिपदी सुरू होती आणि मी आज जाऊन त्यांना वंदन केलं आणि खाली बसलो. त्रिपदीनंतर परिचय दिला आणि नंतर श्री सद्गुरु गजानन महाराजांची जय जय गणराया ही मंगलारती त्यांना म्हणून दाखवली. ही आरती मी 1959 मध्ये लिहिली होती आणि सद्गुरु श्री दासगणू महाराजांपर्यंत ती पोचली पण होती. आरती झाल्यानंतर श्री सद्गुरु नानांच्या चरणी मस्तक ठेवलं. सद्गुरु गजाननांची प्रसन्न मुद्रा मला त्यावेळी भासमान झाली. त्यानंतर चित्ताला सद्गुरु नानांचा जो वेध लागला तो जीवनातला अमृतानुभव होता असं म्हणाना. त्याच वेधामधून श्री मार्तंड महिमाच्या वरद चिरंजीवी संकल्प हा स्फुरला आणि तो त्यांच्याच कृपेने सुफलित झाला. तयाचा वेलू गेला गगनावेरी. श्री मार्तंड महिमाचं लेखन काळामध्ये अनेक आठवणी आहेत. कारण त्या काळात श्री सद्गुरूंच्या सान्निध्यातले क्षण अविस्मरणीय आहेत. 13वा 14वा अध्याय हे अध्याय लेखन काळातही संस्मरणीय होते. नेमके त्या काळामध्ये सद्गुरु नाना काही कामाने रतलामला गेले होते. ते आमच्या उज्जैनहूनच गेले होते. मला तळमळ होती ते परत येण्यापूर्वी हे अध्याय पूर्ण व्हावे. मी खूप चिंतन करत होतो पण मुख्य सूत्र मला सुचत नव्हतं आणि त्या काळात दिव्य प्रतीती आली ती सद्गुरु गजानन महाराजां हे स्वप्नात आले आणि त्यांनी ईशावास्तमिदं सर्वम हा मंत्र मला म्हणून दिला आणि सुचवले. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. त्यांचे चरणी मस्तक ठेवले आणि काय सांगू, उठल्यानंतर लिहू लागलो. अध्यास फुरत गेला आणि बघता बघता पूर्णतेला गेले. सद्गुरु नाना रतलामहून परतले. त्यांना तो ऐकवला आणि त्यांनी प्रासादिक प्रसन्नतेने त्याला पसंती दिली आणि म्हणाले, आलेत ना सद्गुरु स्फूर्ती दाता होऊन. अनेक स्मृती या 50 वर्षातल्या आहेत. श्री मार्तंड गुरुपाठ हे सुद्धा लेखनामध्ये एक दीप्ती पर्व होते. श्री नानांचे अष्टक हे सुद्धा अवतरले. मी अवतरले शब्द का वापरतो? मी सक्तीने लेखन केलं नाही, भक्तीने आणि स्फूर्तीनेच लेखन केलंय. उरातून उमाळा आल्यापासून शब्द अवतरत नाही ही अनुभूती मी सद्गुरु नाना, सद्गुरु भक्तराज महाराज, सद्गुरु अण्णा यांच्यावर लेखन करताना नित्य घेतली, नेहमी घेतली. यामुळे मनात एक वेगळी अलिप्तता आणि तृप्तता येते. ही सच्चिदानंद स्वरूप सद्गुरु मूर्ती नाना आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात आता उदंड शांतीचा स्पर्श द्या आणि आयुष्यामध्ये आनंदाचा वर्षाव करा. भौतिक आणि अभौतिक अशा सर्व संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य द्या. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूप दत्तप्रभू आहात. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. असं तसं माऊली ज्ञानेश्वरी म्हणते तेच उभे आम्ही तुमच्यासाठी म्हणतो. आपल्याला त्रिवार वंदन करतो.
गच्छतस्खलनं क्वापि असे मानून नच हो कोपी निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता अशी प्रार्थना करतो आणि मागतो यथा योग्य वाटे तसे तू करावे कृपेने तुझ्या हे जिणे धन्य व्हावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.